ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी, आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. मी ते आले नाहीत मला वाटतं अजून. ईश्वर वाचणार आहेत ना, भारती ताई ते दिसत नाही मला अजून. शेअर करू का? नाही, गोश्वरा त्या वाचतील ना आधी, म्हणून बघते त्या आल्या की नाही दिसत नाही आम्हाला. एनिवे सुरू केलं म्हणजे शेअर केलं तरी चालेल. आता स्क्रीन आपण 37 याच्यावरती जाणार आहे, पण त्याच्या आधी मला आपण मागच्या वेळेला गोश्वारा झाला नाही म्हणून सांगते की 37 ते 37 अशा कृष्णाने जो मेसेज दिला होता की अर्जुनाला सांगितलं होतं तू आपल्या स्वधर्माचं पालन करायला पाहिजे, युद्ध करायला पाहिजे आणि काय म्हणायचं क्षत्रिय धर्माचे पालन तुला करायला पाहिजे, मग तुला कुठे स्वर्गाचं दार उघडलं जाईल. नंतर त्यांनी सांगितलं की तू युद्ध टाळलंस तर स्वधर्म तू करणार नाहीस आणि तुझी कीर्ती पण जाईल आणि सगळे जे महारथी आहेत ते तुला तुच्छ मानतील. पुन्हा त्याने म्हटलं की युद्धात समजा तू मेलास तरी तू स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य मिळेल. म्हणजे दोन्ही दृष्टीने तू युद्ध करायलाच पाहिजे असं त्याला सांगतोय. आणि 36 जो मागचा श्लोक होता त्याच्यामध्ये सगळ्या वर्णनानंतर ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाचं छान कौतुकही करतात. ते त्याला म्हणतात, अरे तुला कीर्ती अनायास लाभलेली आहे, तिन्ही लोकात तुझं तुझ्या गुणाचं म्हणजे तुझे गुण प्रसिद्ध आहेत आणि यशोजयशचे राजे तुझं कौतुक करतात आणि असं सगळं असताना तू युद्धासाठी का घाबरतोयस, अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज त्याला म्हणतात. आणि त्याच्यानंतरचा आपला 37 तुम्ही बघते कोण वाचणार आज 37. क्रांती वाचणार आहे ना. हा, क्रांती आली का? मला दिसलं नाही त्याच्यामध्ये. पुन्हा बघते. क्रांती आली आहेस का तू? आम्हाला इकडे दिसतंय. हॅलो, दिसत नाहीये. नाही दिसत आहे ना. हा, मग दुसरं कोणाला तरी वाचायला लागेल. मीना आज आली आहे. खरं मी तिला म्हटलं होतं आज तिला काही म्हणजे वाचावं लागणार नाही, पण तिला जर का वाचायचं असेल तर मीना देवधार आली आहे. मला हरकत नाही नेले मग वाचायला. काय ते हरकत नाही मला ना? हरकत नाही वाचायला. आई ना, बघ तू वेळेवर आलीस. आज मला वाटलं नव्हतं की वाचावं लागेल म्हणून, पण नाही वाचायला केव्हाही आवडतच.
तर आपण 37 पासून सुरू करायचं. 37वा वाचून 1 मिनिट थांबशील, मला पुढचं सांगायचंय मग. हा, म्हणजे फक्त अर्थ वाचून थांबू ना? हा, नाही, एवढं सगळं आपलं झालं. 38ला मला काय सांगायचंय. हा. ओके ओके. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील, अथवा जय मिळवलास तर पृथ्वी भोगशील. म्हणून हे अर्जुना, दृढ निश्चय करून युद्धाला उभा राहा. अथवा समरांगणावर युद्ध करताना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रासा वाचून प्राप्त होईल. एवढ्या करता अर्जुना, या गोष्टीचा विचार करत बसू नकोस. आता हे धनुष्य घेऊन उठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर. पहा, या स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पापे नाहीशी होतात. मग हे युद्ध केल्याने पातक लागेली भ्रांती या ठिकाणी तुझ्या चित्तात कशी आली? अर्जुना सांग, नावेने कोणी बुडेल का, किंवा चांगल्या वाटेने जाताना ठेच लागेल का? पण कदाचित नीट चालता येत नसेल तर तेही होईल. दूधच पण जर विषासह सेवन केले तरच त्याने मरण येईल. त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मापासून दोष लागतो. म्हणून पार्था, सर्व प्रकारे फलाशा सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर, म्हणजे तुला पाप मुळीच लागणार नाही. ना तरी रडी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. देखे स्वधर्मुहा आचरता, दोषुनाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता, येथ पातकाची. सांगे प्लवेची काय बुडिजे, का मार्गी जाता आढळीजे, परिविपाये चालो नेणीजे, तरी तेही घडे. अमृते तरीची मरिजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मे दोषु पाविजे, हे तुकपणे. म्हणून तुझ पार्था, हेतू सांडोनी सर्वथा, क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. निलिमाताई, मी आले, मी वाचू का? जरूर. 1 मिनिट. गुड, आलीयस, बरं झालं. मी 38व्या श्लोकाबद्दल काही सांगणार आहे आणि ओके. त्याच्यानंतर तू सुरू कर. सांगते मी 1 मिनिटात. गुड, थँक्यू मीना. अगं, माझं हे झूम अपडेट होत होतं नेमकं. ओके ओके, खूप जणांना झाला आज प्रॉब्लेम त्याच्याबद्दल. हा, चालेल. मी आधी थोडंसं पुढचं सांगते की 38वा जो श्लोक आहे तो महत्वाचा आहे, कारण तिथून कर्मयोग जो आपण शिकणार आहोत त्या कर्मयोगाचं हे बीज आहे. म्हणजे सुरुवातीला ते सांगतात की फळाची तू चिंता करू नकोस आणि स्वधर्माप्रमाणे आपलं आपलं कार्य करत राहायचं. आणि राग आणि द्वेष म्हणजे आवडी आणि निवडी, आपल्या मराठीतला राग आणि द्वेष नाही येतो. आवडी आणि निवडी युद्ध करण्यासाठी आपण ते बघत नाही ना, की तुला आवडतंय की तुला नाही आवडत आहे म्हणून. त्याच्यासाठी काय आपल्याला बघायला नको. आणि मग ते म्हणतात की आपला जो स्वधर्म असेल त्याचं आपण रक्षण करायला पाहिजे. आता स्वधर्म म्हणजे काय, तर आपल्या गीतेमधला तो सगळ्यात महत्वाचा संदेश आहे की माझा धर्म काय आहे हे कसं काय ठरवलं जाईल. तर 2 गोष्टींवरून ते ठरवलं जातं. एक म्हणजे तुमचा वर्ण आणि आश्रम. आता वर्ण म्हणजे तुमचं कुळ जाती वर्ण नाही. जसं म्हणजे मी ब्राह्मण कुटुंबात जन्मली म्हणून माझा जो वर्ण आहे तसा वर्ण नाही. आपल्या इथे आपण म्हणतात की आपल्यामध्ये जे काही गुण असतील त्याच्याप्रमाणे गुण जाती वर्ण ठरवले जातात. आणि गीतेतला हा खूप महत्वाचा संदेश आहे की जाती ज्या असतात त्या गुणाप्रमाणे असतात, स्वतःच्या गुणाप्रमाणे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी याच विचारांनी
सगळ्या जातीतल्या लोकांना एकत्र केलं होतं आणि वारकरी पंथामध्ये त्यांना सगळ्यांना समावेश केलं होतं. तर ब्राह्मण कोण? तर ज्याच्या सात्विक वृत्ती असतील तो ब्राह्मण. आणि क्षत्रिय कोण? ज्याच्यामध्ये सात्विक आणि राजस अशा वृत्ती आहेत तो क्षत्रिय. अशा प्रकारे आपले जे काय गुण असतील त्याच्याप्रमाणे आपल्या गुणजाती ठरवल्या जातात. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या महाभारतामध्ये जन्माने ब्राह्मण असणारे कृपाचार्य आणि द्रोणाचार्य हे नेहमी युद्ध करताना आपल्याला दिसतात. तर त्या दृष्टीने त्यांचा धर्म काय आहे? तर क्षत्रिय धर्म आहे त्यांचा, म्हणजे स्वधर्म जो म्हणतो तो त्यांचा स्वधर्म क्षत्रिय आहे. आणि दुसरी गोष्ट इथे त्यांनी सांगितली आहे, 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे वर्ण, गुणवर्ण, आणि दुसरं म्हणजे आश्रम. आश्रम म्हणजे समजा तुम्ही गृहस्थाश्रमात असाल तर तुमची काय जबाबदारी आहे? तर तुमच्या घराची तुम्ही काळजी घ्यायची, पत्नीची काळजी घ्यायची आणि मुलांची काळजी घ्यायची, आणि आईवडील असतील तर त्यांची पण काळजी घ्यायची. हे सगळे तुमचे स्वधर्म आहेत. आणि त्या आश्रमाप्रमाणे, असं आश्रमाप्रमाणे आणि गुण जाती धर्माप्रमाणे आपले जे काय गुण असतात त्याच्याप्रमाणे आपला स्वधर्म ठरतो. हे सगळं आपल्या स्वतःलाही, आपल्याला सगळ्यांना हे बघायला पाहिजे की माझं काय असेल. मी एक बाई आहे, आई आहे मुलांची, आणि संसार करते, तर ही माझी सगळी जबाबदारी आहे की घरातल्या गोष्टी बघायच्या. आणि दुसरं म्हणजे प्रमाणे म्हणाल तर मला असं वाटतं की आपण सात्विक गोष्टी करतो, त्याच्यामध्ये आपली सात्विक गुण जास्त आहे असं तरी मला वाटतं. अशा प्रकारे आपण स्वतःच्या पण आपण स्वधर्म आपण ठरवू शकतो. आणि दुसरं एक सांगायचं होतं की इथे ओवी म्हणजे 2 to 8 अशी जी ओवी आहे त्याच्यामध्ये माऊली आपल्याला खूप छान सांगतात की आपल्याला योग्य असेल ते स्वकर्म कर्माचं आचरण जर का तुम्ही केलं तर जेव्हा कुठे तुमच्या अंगावर प्रसंग येईल त्या प्रसंगाला तुम्ही मुकाट्याने सामोरे जाऊ शकता, असं त्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर इतकं मला त्या पुढच्या भागाबद्दल सांगायचं होतं. आणि आता वाचायला सुरुवात करू आणि मग 40व्या श्लोकाच्या आधी थांबशील. ऍक्च्युली नाही, मला 39 मध्ये पण काहीतरी सांगायचं आहे. तर हा 38वा झालं तुझं वाचून की मग पुन्हा 1 मिनिट थांबशील. ओके, क्रांती आलीस ना? हो हो. हा. 38वा चालू करू. हो. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैव पापमवाप्स्यसि. नवरा. हा. सुख दुःख लाभहानी यशा अपयश ही सारखी मानून नंतर युद्धाला सज्ज हो मनाने. असे झाले असता तुला पाप लागणार नाही. सुखाच्या वेळी संतोष मानू नये, दुःखाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी मनात धरू नये. या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहीसा होईल या पुढच्या गोष्टी अगोदरच चिंतित बसू नये. आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण तेच करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करून टाकावा. अशी मनाची तयारी होईल तर मग सहजच पाप घडणार नाही. म्हणून तू आता खुशाल लढावे. सुखीं संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. एथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना. आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. ऐसे या मने हे होवावे, तरी दोषून घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. एषा ते हिता सांख्ये बुद्धिर्योगं त्वमां शृणु, बुद्ध्या युक्ता यया पार्थ कर्मबन्ध प्रहास्यसि.
एक मिनिट थांबते. तर आतापर्यंत कृष्णाने सांख्य योगातील बुद्धी योग सांगितला आणि आता जो काय सुरू होत आहे तो निष्काम कर्मयोग आहे आणि त्याच्याबद्दल आपण जास्त बोलणार आहोत, कारण निष्काम कर्मयोग हाच आपल्याला आयुष्यामध्ये उपयोगी जातो. आपण संसारी लोक आहेत यांना तर विशेषतः तो आपल्याला तसाच कर्मयोग करायला पाहिजे. तर या भाष्यामध्ये कर्मयोग आणि सांख्ययोग यातला फरक आपल्याला सांगितलाय. तर दोन्हीमध्ये मोक्ष मिळू शकतो. बुद्धियोगाने ज्ञानाच्या मार्गाने आपल्याला आत्मा अनात्मा हे बघून आणि मग विवेक, वैराग्य, शमाधामादी गुण आणि मुमुक्षत्व हे सगळं केल्यानंतर आपल्याला आत्मज्ञानाकडे जाता येतं. कर्मयोगाने निष्काम कर्मयोग करायचा, तर त्यामुळे आपलं अंतःकरण शुद्ध होतं. त्याच्याबद्दल आपण जास्त बोलणार आहे नंतर, म्हणून फक्त आता एवढंच सांगते. आणि मग त्याला आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी त्या बाजूला तो झुकू शकतो आणि त्याच्यावरती जर का त्यांनी म्हणजे प्रार्थना केली किंवा ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या सगळ्या केल्या की त्या मार्गाने सुद्धा त्याला मोक्ष मिळू शकतो. तर जाऊया पुढे. क्रांती, जाऊया पुढे. याप्रमाणे सांख्य विषयक बुद्धी तुला सांगितली. हम्म. आता कर्मयोगातील बुद्धी ऐक. अर्जुना, ती प्राप्त झाली असता तू कर्मबंधनापासून मुक्त होशील. येथपर्यंत तुला हा ज्ञानमार्ग थोडक्यात सांगितला. आता निष्काम कर्म मार्ग निश्चित सांगतो, तो तू ऐक. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही. ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, इतकेच नव्हे तर त्या शस्त्रांचा अंगाला स्पर्शही न होता विजयी होऊन राहता येते. हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझ एथ, आता बुद्धी योगू निश्चित अवघा पा. जया बुद्धियुक्तां जहालिया पार्था, कर्मबंधू सर्वथा बाधून न पवे. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे, परी जैतेसी उरिजे अचुंबिता. नेहाभिक्रह मनश्योस्ते प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. एक मिनिट थांबते. याच्यामध्ये मला सांगायचं आहे की याच्यामध्ये शब्द आहे अभिक्रम नाश असा शब्द आहे आणि तो महत्वाचा शब्द आहे. काय असतं की कर्मकांड म्हणजे जेव्हा तुम्ही यज्ञ करताय किंवा वैदिक काही कर्म करत असाल आणि समजा ते तुम्ही समजा यज्ञ करता आणि त्याच्यामध्ये तुमची काहीतरी चूक झाली, तर तुम्हाला त्या यज्ञाचं पुण्य मिळत नाही आणि म्हणून त्याला अभिक्रम नाश असं म्हणतात. म्हणजे तुम्ही इतका चांगला सगळा यज्ञ केला पण त्याच्यामध्ये तुमची काहीतरी चूक झाली तर सगळं पुण्य गेलं. तसं निष्काम कर्मयोगामध्ये म्हणत नाही. आपण काय करतोय, आपण जे काय आपल्याला स्वकर्माप्रमाणे करायचं आहे ते आपण सगळं करत असतो आणि फळाची अपेक्षा आपण करत नाही. त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलणार आहोत त्या एका श्लोकाबद्दल. तर फळाची अपेक्षा न करता आपण कर्म करणार आहोत आणि ते बरोबर समजा झालं किंवा नाही झालं तरी त्याच्यापासून तुम्हाला पाप लागत नाही. हा फरक आहे. म्हणजे कर्मकांड करण्यामध्ये आणि निष्काम कर्मयोगामध्ये हा फरक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आपण जर का आपल्या स्वकर्माप्रमाणे आपण कर्म करत राहिलो तर त्याच्यामुळे आपली अंतःकरण शुद्धी होते आणि आपल्याला ब्रह्मज्ञानाचा मार्ग दिसू शकतो. हे पुढे आलेलं आहे आपल्याला, तर ते पण आपण बघणार आहोत. तर जाऊया पुढे. 41 40. या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, याला संकट येत नाही. या धर्माचे थोडेसे जरी अनुष्ठान झाले तरी ते मोठ्या भयापासून रक्षण करते. त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते,
त्या कर्मयोगात इहलोकातील भोगांचा नाश तर होत नाहीच आणि मोक्ष तर ठेवलेलाच आहे. कर्माच्या आधाराने वागावे, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूताची बाधा होत नाही, त्याप्रमाणे सुबुद्धी अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे हा उपाधीत असूनही उपाधी त्याला बाधा करू शकत नाही. ज्या बुद्धीत पुण्य पापादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही, जी सूक्ष्म व अतिनिश्चल झालेली असते व जिला 3 गुणांचा विटाळ नसतो, अर्जुना, ती बुद्धी पुण्याईच्या योगाने जर थोडीशी हृदयात प्रगट होईल तर संसाराचे सर्व भय नाहीसे होईल. तैसे ऐहिक तरी नशे आणि मोक्षु तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. कर्माधारे रहाटीजे, परी कर्मफळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञू न बाधिजे भूतबाधा. तिया परी जे सुबुद्धी, आपुल्याल्या निरवधी, हा असंताची उपाधी आकळू न सके. जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. अर्जुना, ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन, बहुशाखा हनंताश्च बुद्धियो व्यवसायिनाम. हे अर्जुना, येथे निश्चयात्मक ईश्वरनिष्ठ बुद्धी एकच आहे. जे अनिश्चित आहेत त्यांना मात्र अनेक भेदांनी युक्त अशा अनंत बुद्धी असतात. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे या सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही. अर्जुना, विचार करण्यात पटत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात, कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात पण परीस तसा मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसा दैवयोग लागतो, त्याचप्रमाणे परमात्मा हाच जिचे अंतिम ध्येय आहे, ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा वाचून निखालस खरोखर अन्य गती नाही, त्याचप्रमाणे जिला ईश्वरा वाचून अन्य आश्रयस्थान नाही, तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे. पहा, या सद्बुद्धीहून अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी होय. ती अनेक प्रकारे विकार पावते. जे अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी रममाण होतात. म्हणून पार्था, त्यांना स्वर्ग, संसार व नरक हे प्राप्त होतात, पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही. जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहु तेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. पार्था बहुती परी, हे अपेक्षिजे विचार शुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. आणिका सारिखा बहुवसू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैवगुणे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर. तैसा ईश्वरा वाचुनी काही, जिये आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. येरी ते दुर्मती, जे बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकेये. म्हणून तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था, आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. एक मिनिट थांबा आता. हा. हा, तर याच्यामध्ये एक शब्द, महत्वाचा शब्द आहे तिथे, व्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी, म्हणजे ईश्वरावर निष्ठा असणारी अशी बुद्धी किंवा स्थिर बुद्धी, हे सगळे अर्थ व्यवसायात्मिका बुद्धी याचा आहे. तर तुमचं उद्दिष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी मग तुमच्या मनात 1000 गोष्टी असल्या तरी तुम्हाला त्याच्यातून
त्यांच्यात न गुंतता आपलं कॉन्सन्ट्रेशन ठेवायला पाहिजे. आयुष्यात आपल्या आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे टप्पे येतात, हे खरं आहे. पण निश्चय पाहिजे की मला आता या रस्त्याने जायचं आहे, किंवा तेव्हा मग आपलं मन स्थिर पाहिजे. आणि कळतंय पण वळत नाही असं नको व्हायला, की आपल्या मनात पक्का विचार पाहिजे की ह्या रस्त्याने गेलं, हा चांगला रस्ता, म्हणजे हा काय म्हणायचं, चांगल्या विचारांचा हा रस्ता आहे, त्या रस्त्याने मला जायचं आहे आणि तिथे आपला फोकस ठेवायचा. विवेकानंदांनी याच्याबद्दल छान सांगितलंय की 1 point क्लॅरिटी बिकॉज 1 point clarity about your goal is व्यवसायात्मिका मुद्दे. म्हणजे तुम्हाला एकच पॉइंट पाहिजे समोर, की आता इकडे जायचंय, म्हणजे हे माझं गोल आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, आणि त्याच्याप्रमाणे आपले सगळे आपले जे निर्णय घ्यायचे आहेत ते तसे घ्यायचे. आता जे कोणी मुमुक्ष असतात त्यांचं अंतिम ध्येय असतं की मोक्ष. तर पण मोक्ष म्हणजे संन्यास नाही, हे लक्षात ठेवायचं. की मोक्ष म्हणजे मोक्षाकडे आपल्याला जायचंय, पण मोक्ष म्हणजे संन्यास नाही. तर संसारी लोक सुद्धा मुमुक्षी असू शकतात. आणि त्याच्याबद्दल एक धर्मव्याधाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, पण आपल्याला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी आपण धर्मव्याधाच्या गोष्टीबद्दल बोलूया. तर जे जिज्ञासू असतात त्यांना ज्ञान मिळवायची जिज्ञासा असते. आणि त्याच्यानंतर विवेकानंद त्याच्याबद्दल पुढे म्हणतात की तुम्हाला हे फोकस, तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये तुम्हाला धर्माचं म्हणजे त्यांचं जे काय उद्दिष्ट असेल ते धर्माला अनुसरून असायला पाहिजे आणि चांगलं उद्दिष्ट असायला पाहिजे. आत्ताच आपण बघतोय की जे आतंकवादी असतात त्यांचं पण फोकस असतं, अगदी पूर्ण फोकस असतं त्यांचं जे काय ऑब्जेक्टिव्ह असतं त्याच्यावर, पण त्यांचं चांगल्या उद्देशाने असतं का, नसतं ते. तर तशा प्रकारचं आपल्याला उद्दिष्ट नको, वाईट कामासाठी नको, चांगल्या कामाची म्हणजे धर्माला धरून असलेलं पाहिजे, असं विवेकानंदांनी याच्याबद्दल सांगितलंय. तर दुसरं म्हणजे जे लोक समाजकार्य करतात, आणि काही लोक समाजकार्य अशासाठी करतात की त्यांना त्याच्यापासून म्हणजे खूप मान मिळेल असं, अशी त्यांची अपेक्षा असते की मी असं आमचं काम केलं ना की लोक आपलं कौतुक करतील, वा वा म्हणतील. अशा प्रकारे जे समाजकार्य असतं ते पण चांगल्या उद्देशाने केलेलं नसतं, म्हणजे धर्माला धरून नसतं असं समजलं जातं. तर तुम्ही जर का तशा प्रकारे काम केलं तर त्याच्यामधला जो आनंद असतो तो आपल्याला काही मिळू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा आपल्याला उद्दिष्ट ठरवायचंय ते धर्माच्या प्रमाणे असलं पाहिजे आणि चांगलं असलं पाहिजे. त्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आता कोण वाचणार आहे आता? मनीषा वाचणार आहे. मनीषा. हा निलिमाताई, हा. मला एक प्रश्न आहे. हा तुम्ही बोला. ते युद्धाचं म्हणलात, तर आता कृष्णाने अर्जुनाला युद्ध करायलाच प्रवृत्त केलं ना, हा हा असं म्हटलं तर मग ते युद्ध करणारे जे आता जे काय चालू आहे, तर ते मग त्यांच्या वाईट दृष्टिकोन म्हणायचा का, ते त्यांचं कर्म करतायत असं, म्हणजे नाही, कुठलं म्हणते तू? अर्जुनाचं म्हणतेस की आता जे सुरू आहे जगात हा, त्याच्याबद्दल? म्हणजे इन रेफरन्स टू कृष्णाने अर्जुनाला युद्ध कर असं सांगितलं ना अगेन्स्ट. आणि आताचं युद्ध चाललंय तर कोण कृष्ण आणि कोण अर्जुन आपल्याला माहिती नाहीये आताच्या काळातला. सो ते म्हटलं की त्यांचं मग कर्मयोग धरायचं का काय, ते प्रत्येकाच्या वंथड 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 तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर अवलंबून आहे का? नाही, तसं नाहीये. कारण की आपलं मी पहिल्या दिवशी याच्याबद्दल बोलले होते की हे जे युद्ध आहे ते धर्म आणि अधर्म याच्याबद्दल आहे. बरोबर. म्हणजे कृष्ण ज्या अर्जुनाच्या बाजूने आलाय बिकॉज अर्जुनाची बाजू ही धर्माची बाजू आहे आणि बाकीच्या लोकांची जी बाजू आहे ती अधर्माची आहे. तर या युद्धामध्ये जे कोणी धर्माच्या बाजूने जात असतील, धर्म म्हणजे चांगल्या गोष्टी करण्याच्या दृष्टीने, तर त्या लोकांचं बरोबर आहे ते युद्ध करायचं. पण जे लोक नुसतंच कोणाला तरी त्रास द्यायचा म्हणून लोकांच्या घरात जाऊन जे लोकांना पकडून आणलेलं आहे ते तर अधर्माच्या गोष्टी आहेत ना, की कोणाच्या घरात जाऊन त्यांना पकडून आणायचं, ही तर अधर्माची गोष्ट आहे नक्कीच.
तर मग ती काय आपल्याला धर्माच्या बाबतीत धरता येणार नाही. पण जेव्हा तुम्ही धर्मासाठी युद्ध करताय तेव्हा ते बरोबर युद्ध आहे. आणि जे क्षत्रिय आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा तो धर्मच आहे ना की युद्ध करायचं, पण चांगल्या गोष्टीसाठी करायचं. म्हणजे वाईट गोष्टीसाठी वॉरला म्हणजे जे जातात ते काय ते वॉरला जे जातात किंवा पाठवले जातात सोल्जर्स किंवा हे हा ते राईट राईट. ते तर कामासाठीच करतात ना, हा. त्याचे धर्म. तर ते चांगल्या गोष्टी आहेत. पण जेव्हा आपण बाहेरचे धर्म हे बघतो, युद्ध बघतो, तेव्हा तू आता म्हणते तसं की आपल्याला कोण कृष्ण कोण अर्जुन आहे आणि कोण नाही आहे तेच आपल्याला कळत नाहीये. त्यामुळे आपण त्याच्यावरती मी तरी स्वतःच मत देणार नाही ना, कारण दोन्हीला बाजू आहेत. पण बरोबर. जेव्हा त्या युद्धामध्ये सुद्धा तुम्ही घरातला राहणाऱ्या लोकांना जर तुम्ही त्रास दिला तर ते अधर्मच आहे ना. कोणीच तसं करायला नको. म्हणजे तुम्ही अगदी तुमची खूप चांगली व्यवस्थित तरी तुम्ही शेवटी असं वाईट वागता ते चांगलं नाहीच काय तेच. बरोबर. जाऊया पुढे. हा हम्म. मी वाचायला लागते 42. हो हो. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. हम्म. हे अर्जुना, वेदाच्या अर्थवादात रत झालेले अविवेकी स्वर्गसुख व त्याचे साधन जे कर्म याखेरीज दुसरे काही नाही असे म्हणणारे पुष्पयुक्त वृक्षाप्रमाणे मनोहर जीही दिसते अशा वेदाची जीही पुष्पित रोचक वाणी तिच्या आधाराने बोलतात. ते वेदवचनांची प्रमाणे देऊन बोलतात, केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफलाचा लोभ धरतात. ते म्हणतात, मृत्युलोकी जन्मावे, यज्ञादी कर्मे करावी आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. या वाचून या लोकी दुसरे मुळीच सुख नाही असे ते दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादन करतात. अर्जुना पहा, वेदाधारे बोलिती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्म फळी आसक्ती धरुनिया म्हणती संसारी जन्मीचे यज्ञादी कर्म कीजे मग सर्व सुख स्वर्ग सुख भोगीचे मनोहर येथ जे वाचून काही आणिक सर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोग्यैश्वर्य गतिं प्रति. विषय भोगाविषयी तत्पर व स्वर्गाच्या मागे लागलेले भोग आणि ऐश्वर्य यांच्या प्रीतीसंबंधाने जिच्यामध्ये पुष्कळ कर्मे सांगितली आहेत ती जन्मरूप कर्मफल देणारी अशी वाणी बोलणारे. पहा, केवळ सुखोपभोगांकडे नजर देऊन आणि फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे आचरतात. अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठाने विधीत यत्किंचितही चूक होऊ न देता व अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात. तेखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधिते निपुण होईन धर्माते अनुष्ठिती. भोग्येश्वर स्वचर्य प्रसक्तानां ऐश्वर्य भोगे भोगैश ऐश्वर्य. ऐश्वर्यप्रसक्तानां भोगेश्वर्य प्रसक्तानां तया हम्म. पर्युत चेतसां हम्म. व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. हम्म. त्या विषय व ऐश्वर्य यांचे ठिकाणी आसक्त झालेल्या आणि त्या वाणीच्या योगाने ज्यांची विवेक बुद्धी झाकलेली आहे अशा पुरुषांच्या अंतःकरणामध्ये आत्मतत्व विषयक बुद्धी उद्भवत नाही.
हो. परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात, ती ही की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्याला विसरतात. ज्याप्रमाणे कापराची करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा किंवा मिष्टान्नात जालिम विष घालावे किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा, त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते हातून घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात. मोठ्या आयासानी पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी? पण पहा, सद्बुद्धी ज्यास प्राप्त नाही अशा या अज्ञानी लोकांना हे समजत नाही. काय करावे? ज्याप्रमाणे एखाद्या सुगरण स्त्रीने उत्तम पक्वाने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावीत, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगांच्या आशेने हातचा धर्म दवडतात. म्हणून अर्जुना, वेदाच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करीत असते हे लक्षात ठेव. परी एकची कुंडे करीती, जे स्वर्ग कामू मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो, जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावूनी दीजे, कामिष्टानी संचरविजे काळकूट, दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हाणोनी उलंडिला, तैसा नासिती धर्मू आप निपजला हेतुकपणे, सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे, परिणेणती जे काय कीजे, अप्राप्त देखे, जैसी रांधवणी रससोय नीकी, करुनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू, म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवादरता मनी वसे. इथे एकच शब्द आहे, वेदवादरता, म्हणजे कर्मकांडात बोललेले जे लोक असतात आणि त्यांना वाटतं की तेच योग्य मार्ग आहे, की त्याप्रमाणे तुम्ही जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं काही म्हणजे मोक्ष वगैरे त्यांना हवा असतो असं नाही. त्यांना सर्व स्वर्गात जायचं असतं आणि ते सगळी एन्जॉय करायचं असतं. मागच्या वेळी मी काय बोलले होते की नाही माहित नाही, पण माझी फेवरेट वाक्य त्याच्यावरती आहे की आपल्याला असं वाटतं स्वर्गात गेलं की सगळं संपलं असं वाटतं आपल्याला, पण तसं नाहीये. तुमचं समजा एवढं पुण्य असेल तर तेवढ्या वेळेसच तुम्ही स्वर्गात राहता आणि मग पुन्हा तुम्ही पृथ्वीवर येता. आणि मी त्याला म्हणते की हवाईला जाण्याचं सारखं आहे ते, की तुमचे जेवढे पैसे असतील तेवढे पैसे घेऊन तुम्ही हवाईला गेला तर तिथे मजा करायची जितके दिवस पाहिजे तेवढे, आणि मग पुन्हा आपल्या घरी यायचं. तसं आहे ते. म्हणजे स्वर्ग सुख जे म्हणतात ना, ते स्वर्ग सुख इतकं म्हणजे अशा प्रकारे की तुम्ही तिथे जायचं, सगळं मजा करायची, पण त्याच्यानंतर परत तिथेच यायचं आहे. तर नेहमी मी त्याला हवाईला जाण्यासारखं म्हणजे, तर त्याची आपण विशेष आस्था करू नये की मला स्वर्गात जायचं आणि मला मजा करायची म्हणून. आणि समजा त्या लोकांनी समजा काही चूक केली कर्मकांड करताना, तर आपल्याला माहितीच आहे त्याच्यापासून पुण्य मिळतच नाही. जाऊया पुढे. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान. हे अर्जुना, वेद त्रिगुणांचे प्रतिपादन करणारे आहेत. तू त्रिगुणातीत, द्वंद्वरहित, नित्य सत्वगुण संपन्न, योगक्षेमाची काळजी न करणारा आणि आत्मनिष्ठ हो. तू असे निसंशय समज की वेद हे सत्व, रज व तम या 3 गुणांनी व्याप्त आहेत. म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते सगळे सात्विक आहेत. आणि अर्जुना, केवळ स्वर्गसूचक अशा कर्माधिकांचे
ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत. म्हणून हे केवळ सुख-दुःखाला कारण होणारे आहेत, असे तू लक्षात ठेव व त्यांच्या ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर जाऊ देऊ नकोस. तू तिन्ही गुण टाकून दे. मी व माझे पण धरू नकोस, पण अंतःकरणात फक्त एका आत्मसुखाचा विचार पडू देऊ नकोस. तिही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते ये रजतात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण एथ झणे अंतःकरण रिंगोदिसी. तू गुणत्रयाते अव्हेरी मी माझे हेन करी एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. यावानर्थ उदप्पाने सर्वता संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्तविजानतः. सर्वत्र पाणीच पाणी जरी झाले तरी आपणास जेवढी तहान असेल तेवढेच पाणी घ्यावे. त्याप्रमाणे ज्ञानी करून त्यातील आपणास जे अपेक्षित त्याचे ग्रहण करतात. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत, अनेक विधिनिषेधांचे प्रकार सुचवले आहेत, तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच सगळे रस्ते दिसू लागतात, म्हणून तितक्या सगळ्या रस्त्यांनी का जावयाचे? सांग बरे मला. किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढे जरी पाणी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात, मग त्यात शाश्वत व जे इष्ट आहेत त्याचेच ग्रहण करतात. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रगटलिया भगस्ती अशेष ही मार्ग दिसती तरी ते तुलेही काय चालिजती सांगे मज. का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीचे जोगे. तैसे ज्ञानिया जे होती ते वेदार्था ते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्वकर्मणि. तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे. कर्मफलाविषयी तू इच्छा धरता कामा नये. म्हणजे कर्मफलाला हेतुभूत तुला कधी होता उपयोगी नाही आणि कर्म न करण्याविषयी मनाचा कल होऊ देऊ नकोस. म्हणून अर्जुना ऐक, या दृष्टीने पाहिले तर हे स्वकर्मच याच वेळी तुला उचित आहे. आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला पटले की तू आपले विहित कर्म सोडू नकोस, परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म विषयी प्रवृत्ती होऊ देऊ नकोस. हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले जेन संडिजे तुवा आपुले विहित कर्म. परी कर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. एक मिनिट थांबते. आणि हा आपण बोललो होता याच्याबद्दल आधी की खूप महत्वाचा श्लोक आहे की त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय की आपला अधिकार आहे तो मगाशी
क्रांती म्हणली तसं आपले जे 3 प्रकार असतात, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. त्याच्यापैकी आध्यात्मिक जे असतं म्हणजे तुम्ही स्वतः कष्ट केलेलं जे असेल त्याच्यावरच आपला अधिकार आहे. बाकीच्या 2 गोष्टी आपल्या म्हणजे याच्या बाहेर आहे, आपल्या लिमिटच्या बाहेरच्या आहेत. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवायचं की आपण काम करायचं आणि अम, कामावरती आपलं कंट्रोल आहे, पण त्याच्यापासून जे काय यश मिळणार आहे त्याच्यावरती मात्र आपला कंट्रोल नाही. तर खूप महत्वाचा हा श्लोक आहे. आणि आपण जेव्हा निष्कर्म निष्काम कर्मयोगाबद्दल बोलतो तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की विहित कर्म म्हणजे धर्माने तुम्हाला जे सांगितलंय स्वकर्म, आता आपण मगाशी बोललो ते तशा प्रकारचं कर्म आपण करायचं. आणि जाती गुणजाती वर्ण आणि आश्रमाप्रमाणे आपल्याला जे काय मिळालं असेल ते. तर अर्जुन हा क्षत्रिय होता आणि म्हणजे वर्णाने सुद्धा त्याला तेच काम करायचं होतं आणि त्याच्या धर्माप्रमाणे सुद्धा त्याला तेच काम करायचं होतं. म्हणून मगाशीच एक 31 मागच्या वेळी आपण बोललो होतो त्याच्यावर बद्दल की 31 श्लोकामध्ये माऊलींनी आपल्याला सांगितलं होतं की तू युद्ध कर, पण कसं कर की मनात कपट न धरता असं तू ते युद्ध कर. म्हणजे आता युद्ध करायचं आहे म्हणून हा माझा ह्याने मागच्या वेळी कसं तरी मला केलं होतं म्हणून त्याला मारायचं असं नाही. तर तू ते कपट न धरता तू हे युद्ध कर. आणखीन पुढच्या 18व्या अध्यायात पण आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. पण निष्काम कर्मयोग हा इथे त्यांनी आता सांगितलेला आहे. आता जाऊया पुढे. मी म्हणू का आता? चालेल. योगस्था कुरु कर्माणि संगम त्वक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धयो समो भूत्वा समस्त्वं योग उच्यते. अर्जुना, योगयुक्त होऊन फलाचा अभिलाष टाकून पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी मनाचा समतोलपणा ठेवून तू कर्म कर. असा जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग म्हणतात. अर्जुना, तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफलाचा अभिलाष टाकून मग मन लावून विविध कर्मे करावीत. परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी त्यात विशेष संतोष मानावा हेही नको. काही कारणामुळे ते आरंभिलेले कर्म जरी सिद्धीस न जाता तसे अर्धवट राहिले तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नये. हाती घेतलेले कर्म सिद्धीस गेले तर खरोखरच आपले कामच झाले, पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज. कारण असे पहा, जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असेच समज. हे पहा, पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योगस्थिती, निष्काम कर्मयोग. तिचीच ज्ञानी पुरुष प्रशंसा करतात. थोडंसं तुमचं ब्रेक होत आहे. हो, ब्रेक होतोय का? ओके, पुढचं जर पुढे गेले रस्ता आहे पुढचं. पुढे या. तू योगयुक्त होऊनी फळांचा फळाचा संग सांडूनी मगच अर्जुना चित्त देऊनी करी कर्म परी आदरिले कर्म देवे जरी समाप्ती ते पावे तरी विषये तेथ तोषावे हेही नको का निर्मिते कोणे एके ते सिद्धी न वचत ठाके तरी तेथ चेनी अपरी टोखे शोभावेना आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले
परी ठेली याही सगुण जहाले. ऐसेची मानी देखेत चेतू लाले, कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे. तैखे संता संती कर्मी, हे जे सरीसे पण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. एक मिनिट थांबा इथे. या आतापर्यंत आपण जे काय वाचलं त्याच्यामध्ये दोन महत्वाचे गोष्टी आहेत. ऍक्च्युअली तीन. एक म्हणजे निष्काम कर्म त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, आणि त्याच्या नंतरच एक अर्ध कडवं आपल्याला म्हणता येईल की योग कर्मसु कौशल्यम. म्हणजे आपण जे कर्म करतोय ते अगदी कौशल्याने करायचं आहे. ते जे काय आपण काम करू ते सगळं कौशल्य पूर्णपणे करायचं आहे. आणि मगाशी होतं समत्वम योग उच्चते, म्हणजे समान जे आपल्याला भाव ठेवायचा आहे सगळीकडे तो ठेवायचा आहे. आणि मग आपण कर्मण्येवाधिकार असते तो आपण पाहिला. असे तीन महत्वाचे संदेश आतापर्यंत झाले. आता आपण जाऊया पुढे. सुरेण यवरम कर्म बुद्धियोग योगाद्यनंजय, बुद्धो शरणम अन्विच्छ कृपणा फल हेतवः, बुद्धो युक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते, तस्मात् योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. हे अर्जुना, निष्काम बुद्धियुक्त होऊन केलेल्या कर्मापेक्षा फलेच्छेने केलेले कर्म अत्यंत निकृष्ट आहे. तू बुद्धीचा आश्रय कर, फलाचा हेतू फलाचा हेतू धरून कर्म करणारे दीन होत. बुद्धियुक्त पुरुष या लोकीच पुण्य आणि पाप या दोघांचाही त्याग करतात. म्हणून योगाकरिता पण प्रयत्न कर, कारण योग हेच म्हणजे कर्मातील कौशल्य होय. अर्जुना, यशापयशामध्ये चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी याचे ऐक्य असते. मनाचा संकल्प व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो. पार्था, बुद्धियोगाचा म्हणजेच निष्काम कर्माचरणाचा विचार करून तुलनेने पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो. परंतु आरंभी तेच सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे ह्या निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. कारण असे करता करता सकाम कर्मातून कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून राहिले जे शेष कर्म ती सहजच योग स्थिती होय. म्हणून बुद्धियोग हाच भक्कम पायावरती उभा राहिला आहे. त्यावर अर्जुना, तू आपले मन स्थिर कर आणि मनाने फलाशेचा त्याग कर. जे बुद्धियोगाचा आश्रय करतात तेच संसार सागराच्या पलीकडे जातात. त्यांचीच पाप व पुण्य या दोहोंच्याही बंधातून सुटका होते. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आथी, तो बुद्धी योग विवरिता बहुते पाडे पार्था, तिसे हा अरुता कर्म भागू, परी तेची कर्म आचरिजे, तरीचा हा योग पाविजे, जे कर्म शेष सहजे योग स्थिती, मनोनी बुद्धी योगू सधरू, तेथ अर्जुना होई स्थिरू, मने करी अवेरू फळ हेतुचा, जे बुद्धी योगा योजिले तेची पारंगत जाहले, इही उभय बंदी सांडिले पाप पुण्य. पुढे जाऊ ना. हो, एक म्हणूया आपण आणि मग
कर्मजः बुद्धियुक्ता कर्मज कर्मजः. बुद्धियुक्ता हि फलं त्वक्ता मनीषिणः जन्मबद्धा वानमुक्ता पद गच्छन्त्यनामयम् जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छत्यनामयम नामयम. बुद्धियोगाचा अवलंब करणारे ज्ञानी कर्मजन्य फलाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात व सर्व उपद्रव रहित अशा मोक्षपदाला जातात. ते निष्काम कर्मयोगी कर्म तर करतच नाहीत, तर कर्मफलाला मनानेही शिवत नाहीत. म्हणून अर्जुना, जन्ममरणाच्या तुझ्या येराझाऱ्या बंद पडतात. मग अर्जुना, ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक सर्व उपद्रव रहित म्हणून ब्राह्मनंदाने ओथंबलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात. ते कर्मी तरी वर्तती परिकर्मफळा नातळती आणि यातातती लोपती अर्जुना तया मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त तनुर्धरा. ओके. यदा ते एक मिनिट थांबूया इथे. हा. आता इथे थांबूया कारण 8 वाजायला आले. अजून आपल्याला हे म्हणायचं ना. केतकी आहे ना. हो. थँक्यू महेश. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानहि जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांशील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरभ चेतना चिंतामणींचे गाभ बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.